सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारत देशामध्ये 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे। आपण या भारत देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वत्र सर्व महाविद्यालय, शाळा आणि सर्व संस्थांमध्ये आपल्या भारत देशाच्या प्रिय झेंड्याला मानवंदना देऊन सर्वत्र या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। प्रिय मित्रांनो, मी तुमचं या ठिकाणी एक लक्ष केंद्रित करत आहे। तो काळ आपण आठवला तर तो किती मोठा भयानक काळ होता, ज्यावेळेस इंग्रज या भारत देशामध्ये आले, व्यापाराच्या दृष्टिकोनातून आले, परंतु त्यांनी आपला पूर्ण पाय या भारत देशामध्ये रोवला आणि ते भारतीय लोकांवर या ठिकाणी हक्क गाजवू लागले आणि त्यांनी आपली सत्ता या ठिकाणी आणली। आणि विशेष म्हणजे प्रियजनांनो, आपल्याला बघायला मिळतं की पूर्ण भारत देश या इंग्रजांच्या सत्तेखाली गुलाम म्हणून या ठिकाणी गुलाम म्हणून राहिला। किंवा प्रियजनांनो, आम्हाला असं बघायला मिळतं की इंग्रजांनी या देशावर सत्ता आणली, त्यांनी आपल्या देशातील मौल्यवान कच्चा माल आणि खनिजे आणि अपार संपत्ती ही त्यांनी परदेशात घेऊन गेले आणि आपल्या देशाला या ठिकाणी प्रियजनांनो आपल्याला खूप गुलामगिरीमध्ये ठेवलं। आणि विशेष म्हणजे आपल्याला बघायला मिळतं की प्रियजनांनो, काही लोकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलेलं आहे, आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यांची आपल्याला नेहमीच या ठिकाणी आठवण राहील। एक म्हणजे आपले जे थोर पुरुष महापुरुष होऊन गेले, त्यातमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव किंवा सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू या सर्व शूरवीरांची आम्हाला क्रांतिकारक गोष्ट माहिती आहे आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आपण त्यांना अभिवादन या ठिकाणी करत असतो आणि आपल्या साऊथ महाराष्ट्र शिक्षणच्या वतीनं देखील आम्ही त्यांना अभिवादन देत आहे। बायबल आपल्याला सांगत आहे, गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय 1ल्या वचनामध्ये, ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका। प्रियजनांनो, आपल्या भारत देशाच्या इतिहासामध्ये इंग्रजांनी ज्या पद्धतीनं भारत देशाला गुलामगिरीमध्ये ठेवलं किंवा भारत देश गुलामगिरीमध्ये गेला, त्याच पद्धतीनं अनेक बऱ्याच गोष्टी आज देखील आपल्याला बघायला मिळत आहेत की अनेक लोक अनेक वाईट सवयींना, अनेक वाईट परंपरेला किंवा या ठिकाणी प्रियजनांनो एकमेकाच्या भावना दुखवायला किंवा एकमेकाला प्रियजनांनो हुकुमशाही या ठिकाणी चालवायला गुलामगिरीमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु बायबल आपल्याला सरळ सांगतं की आपण परत गुलामगिरीमध्ये राहायचं नाही। भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला देखील या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि म्हणून आपण यावर परत गुलामगिरी येऊ नये, कुणाची तर सत्ता येऊ नये, याच्यासाठी जागृत राहणं, एक चांगला नागरिक म्हणून आपण भारत देशासाठी कायम त्याची निगा राखण्याचा किंवा या ठिकाणी त्याचं कल्याण किंवा त्याची सार्वभौमता राखण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। भारतामध्ये आज स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आपण एवढंच लक्षात ठेवूया की आपण आता कुणाचे गुलाम नाही। आपल्याला संविधानानं सर्वांना समानतेचा हक दिलेला आहे, सर्व धर्म समभाव जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून प्रियजनांनो आपण कुणाच्याही आधिपत्याखाली न राहता आपण संविधानाला अनुसरून आपलं जीवन जगायचं आहे आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्यामध्ये जीवन जगायचं आहे। भारताच्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारताला मुक्त केलं, स्वातंत्र्य केलं। त्याच पद्धतीनं येशू ख्रिस्तानं सुद्धा आपल्याला या पापाच्या जगात राहत असताना पापापासून मुक्त केलं आणि आम्हाला परत गुलामगिरीत न जाण्याचा सल्ला दिलेला आहे। तर देवबाप तुम्हाला मला या सल्ल्याप्रमाणे चालण्यासाठी आशीर्वाद देव। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला परत एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा स्वातंत्र्य दिन आपल्या सगळ्यांना चिरायू असो हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।